महत्त्वाची बातमी मनोरमा खेडकर पिस्तूल प्रकरणाची बातमी आहे। पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातल्या धडवली गावातील घटनास्थळाची पाहणी झालेली आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांचे जबाब नोंदवत पंचनामाही केलाय। हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे। धडवली गावात TV9 ची टीम आता उभी आणि ह्याच ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवून पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकवलं होतं आणि त्याच्यावर मनोरमा खेडकर असू दे, पूजा खेडकरचे वडील असू दे, दिलीप खेडकर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पौड पोलिसांची टीम आपण पाहू शकता आज इकडे पंचनामा करायला आली आहे। घटनास्थळाची पाहणी महत्त्वाची असते। कुठलाही गुन्हा नोंदवल्यानंतर ती घटनास्थळाची पाहणी आज पौड पोलिसांकडून होत आहे। हेच ते ठिकाण आहे जिथं पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवलं होतं आणि हेच ते कंटेनर आहेत ज्या कंटेनर मधून हा वाद सगळा सुरू झाला होता। ह्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न होता आणि तब्बल 1 वर्षानंतर अखेर पासलकर यांच्या तक्रारीला न्याय मिळाला आहे। या गुन्हा दाखल होईनंतर त्यांना न्याय मिळेल आणि ही जी मुख्य जमीन आहे पुन्हा त्यांच्या मालकीची होईल असा आशा पासलकर कुटुंबाला आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, मुळशीतील धडवली गावात TV9 ची टीम आता उभी आणि ह्याच ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवून पूजा खेडकरची आई